ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर, आजचा नाही, आजचे अनुभव म्हणजे 3 आहेत अनुभव एकत्र शेअर करणार आहे मी. का तर मी म्हणजे जे छोटे-छोटे आहेत ते घेतले, म्हणलं 3 एकत्र शेअर करूया. हे WhatsAppला आलेले आहेत आणि दुसरे जे आहेत आणखी 3 आहेत. 3 नाही सॉरी 4 आहेत. ते उद्या शेअर करेन, असं करेन. आणि हे मी WhatsAppच्या आधी घेतलेत आणि आधीचे आलेले तसेच आहेत अजून. आईंच्या पुण्यतिथी दिवशी आलेला तो अनुभव, म्हणजे पुण्यतिथी दिवशी सॉरी शेअर करण्यासाठी आलेला तो अनुभव खूप सुंदर अनुभव आहे. पण ते जमेनाच झालंय ते ते तो पण नाही झालेला. तो पण आणि एक 3-4 आहे ते, म्हणजे मी असं शेअर करेन ते. मी कुणाशीच नाही बोललेले, ज्यांनी अनुभव शेअर केला त्यांचे कुणाशीच नाही बोलले, की मला असं-असं अनुभव शेअर करता आले नाहीत आणि मी आधी WhatsAppवाल्यांचे घेते असं काहीच सांगितलेलं नाहीये त्यांना. पण मी तसं करायला लागले. म्हणजे ज्यांच्या आलेत कॉल, तर त्यांनी थोडंसं म्हणजे समजून घ्या, सॉरी. आणि ते अनुभव जरा मोठे आहेत. मग म्हटलं हे छोटे-छोटे आहेत. का तर ना एका काकूंनी मला चांगला डोस दिलाय सकाळी-सकाळी. ते पण सकाळी-सकाळी. म्हणजे ॲक्चुअली त्यांनी खरंच गोष्ट सांगितलेली आहे. की त्या म्हणत होत्या, "हां, ठीक आहे, काम आहे, वेळ मिळत नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण हे सुद्धा आईनी दिलेली ही एक सेवा आहे आणि ही झालीच पाहिजे." अरे तुम्ही YouTubeवर तुम्ही हे काम करताय, तर हे सगळ्यात महत्त्वाचं काम आईंनी दिलेलं आहे आणि ते तुम्हाला रोजच्या रोज केलं पाहिजे. जर अनुभव असतील तर ते त्या वेळेला शेअर झाले पाहिजेत. काकू मला आणि बघा हा एक अनुभवच म्हणावा लागेल. का तर आईच कुठल्यातरी रूपाने येऊन सांगायला लागलेत काय मला. 1-2 मिनिटं असं वाटलं. कारण का सांगू का? अ, इतक्या जणांचे कॉल आल्यात, जवळ-जवळ ह्या आठवड्याभरात 13-14 जणांचे कॉल आलेत. हां, मी एकही कॉल रिसीव्ह नाही केलेला. 13-14 जण कॉल तरी केलेलेच आहेत. एकही कॉल नाही रिसीव्ह केला आणि मी त्यांचा कॉल यायला आणि बरोबर मी घ्यायला, म्हणजे तो घेतला कसा तेच मला नाही कळलं. मी म्हणजे डायरेक्ट उचलला कसा तेच मला लक्षात आलेलं नाही आणि मी ते उचलला आणि मग तिकडून काकू बोलायला लागल्या, की छान वाटतंय व्हिडिओ ऐकून ते, पण रोज आले पाहिजेत. अनुभवाचे व्हिडिओ जर लोकं शेअर करतायत तुझ्याशी, तर ते तू रोजच्या रोज ते काम हे केलं पाहिजे. हां, आणि एका ताईंची कमेंट पण आलेली होती, की तुम्ही आहे तसं रेकॉर्डिंग का नाही म्हणजे हे करत चला, म्हणजे हे होईल. मला पण ते बरं होईल. पण काय होतं माहिती आहे का, खूप फापट पसारा बोलला जातोय. म्हणजे फोन केलं की हे ते मग इकडचं-तिकडचं बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात आणि मग ते मधून आपलं पण काहीतरी बोललं जातं, त्यांचं पण काहीतरी बोललं जातं आणि मग ते अनुभव पण मध्येच आहे ते ते नको हे व्हायला, म्हणून मग परत एडिटिंग करा, हे करा. आणि ते काय मला तेवढं म्हणजे तेवढं नाही मला एडिटिंग खूपसं चांगलं नाही जमत. तर त्या गोष्टींमुळं मग मी जाऊ दे, आपण शेअर केलेलं बरं. ऐकायचं, कामं करता-करता ऐकायचं आणि मग नंतर ते आपल्या पद्धतीनं मांडायचं, ते मला जरा बरं वाटतंय. तर मग मी अशा पद्धतीनं तर तर काकू मला बोलल्या आणि हां, ते खरंच आहे. ते आईंनी दिलेलं काम आहे आणि ते व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणजे त्यांचं मत होतं, की जशी आपण उपासना करतोय ना, तसंच ही एक उपासनाच आहे. की अ, त्या अनुभवांमधून इतरांना इतरांना हे होतंय, म्हणजे कुठेतरी दिलासा मिळतोय. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उपासना करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं त्या म्हणत होत्या, "त्यातनं तुला पण पैसे मिळतातच ना, आईनी काय तुला असंच नाहीये दिलेलं." तर हो, पण मला ते म्हणजे आईच बोलायला लागलेत का काय, मला म्हणजे तसं वाटत होतं, की त्या डायरेक्टली असं बोलल्या, की "हां, आईनी त्यातनं तुला पैसे पण दिलेतच ना, की तुझ्याकडनं काय असं फ्रीमध्ये नाही करून घेत आहेत आई." आणि हे गुरुप्रसाराचं, गुरुनाम प्रसाराचं आणि गुरूंची महिमा प्रसाराचं कार्य आहे हे आणि ते अगदी व्यवस्थित कर हां बाळ.
असं त्या बोलल्या मला आणि खूप हे वाटलं मला खरंच वाटलं, की कुठेतरी आई बोलायला लागलेत काय, आई सांगायला लागलेत काय, असं मला वाटलं ते. आणि म्हणजे हा अनुभवच असा मला वाटला. का तर प्रतिपदा होती आणि सकाळी-सकाळी त्यांनी कॉल केलेला होता आणि प्रतिपदा होती काल. तर मग म्हटलं नाही जाऊ दे आपण शेअर करायला पाहिजे. तर मी थोडंसं बाजूला सरकवावं असा विचार करते. मी तर आणि हां, शेवटी त्या हे पण बोलल्या, मी नंतर सांगते ते जाऊ दे. तर अनुभव तिघांचे आहेत. संपदा शिंदे धाराशिव, राणी गव्हाणे गोवा आणि सुलभा करमुसे हिंगोली. म्हणजे नावं लक्षात राहणार नाही तर कुठेतरी हे होईल फेरफार. अनुभव लक्षात राहतात की ह्यांचा हा आहे. तर तर मग नावं संपदा शिंदे धाराशिव मधून आहेत. त्यांनी हा अनुभव शेअर केला आहे आणि सांगलीच्या आहेत त्या. म्हणजे धाराशिवच्या त्यांचं सासर आहे ते. त्या सांगलीच्या आहेत. तर संपदाताई म्हणत होत्या, त्यांचा आधी अनुभव शेअर करते. त्या म्हणत होत्या, की म्हणजे आई, माझी बहीण दोघीही खूप वर्षापासून आईंच्या मार्गात आहेत आणि मी खूप लहान होते, बाबा गेले म्हणतात. खूप लहान म्हणजे मी 5वी वगैरे होते म्हणतात. त्यावेळेला माझे बाबा गेले आणि आई खूप आईंचं करत होती म्हणतात. तर बाबा आजारी पडले आणि ते गेले. तर त्यावेळेला त्यांनी अनुभव म्हणजे WhatsAppला पाठवला आहे, शॉर्टमध्ये आहे. तर त्या म्हटल्या, मग मला त्यावेळेपासूनच आईंचं कधीच मला करावंसं वाटलं नाही. आई खूप करायची. पण अ, कुणाकुणाच्या काही-काही आतल्या गोष्टी असतात, ते फक्त त्या व्यक्तींना माहीत असतात. असं त्यांचं मत ते त्यांनी तशात लिहिलेलं आहे. म्हणजे बाबांच्या काही-काही गोष्टी अशा होत्या, की ज्या फक्त आईला माहिती होत्या. हां आणि त्यात गुरुमार्ग नसल्यामुळं बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांना विघ्न आली आणि आपण मग देवाला किंवा गुरूंना दोष देतोय. पण माणसांच्या काही-काही गोष्टी त्या माणसांनाच माहिती असतात, असं त्यांना त्यातून लिहायचं होतं. म्हणजे त्यांनी थोडी भाषा वेगळी वापरली. तर त्या म्हणत होत्या, की बरेच जण म्हणायला लागले, "अरे, तू तर एवढं आईंचं करतेस." म्हणजे माझे बाबा गेल्यानंतर मला थोडं-थोडं आठवतंय म्हणतात ते. आणि त्यावेळेपासून मला नाहीसंच करावंसं वाटलं कधी. मी जात होते म्हणल्या बालोपासणीला वगैरे छोटी असताना. पण नाही मग मला करावंसंच कधी नाही वाटलं म्हणल्या ताई. आणि मग म्हणजे माझ्या आईच्या माहेरचे सुद्धा तिचे भावजय वगैरे त्या त्या बोलायच्या, टोमणे मारायच्या आणि बाकीचे सगळ्यांनी टोमणे मारले, की "तू म्हणजे तू एवढं इतकं करत होतीस, छोटी 2 मुली होत्या तुला, आईने नाही का बघायचं तुझ्याकडं?" पण बाबांचं काय वागणं होतं किंवा बाबांचे प्रारब्ध मिटवण्यासारखं किंवा बाबांचं काहीतरी थोडंसं तरी असलं पाहिजे ना त्याच्यात काहीतरी. आपण प्रत्येकानं आपण आई प्रत्येक वेळेला म्हणायच्या, की तुमचं पोट भरायला पाहिजे तर तुम्ही खाल्लं पाहिजे. तसं उपासनासुद्धा ज्याची त्यांनी केली पाहिजे. तर ते न कळण्यासारखं लोकं असतात काही-काही. तर त्या म्हटल्या, तर ते आम्हाला पण तेवढं काही कळण्यासारखं वय नव्हतं. पण आई आणि माझी मोठी बहीण कायम आईंच्या मार्गात राहिल्या आणि आईने म्हणजे तजवीज करून घेतली आमच्या शिक्षणाची. तरीसुद्धा मला त्या गोष्टींमधलं मर्म कळलं नाही म्हणल्या कधी. अ, आमच्या शिक्षणासाठी बाबांचे म्हणजे जे मिळणार नाहीत ते पैसे मिळाले. त्याच्यानंतर खूप म्हणजे आईनं खूप ठिकाणी नमतं घेतलं. पण जी प्रॉपर्टी मिळणार नाही असं वाटत होतं. का तर आईला मिळणार नाही, आम्हाला मिळणार नाही असं वाटत होतं. ती प्रॉपर्टीसुद्धा त्या लोकांनी दिली, की ज्याच्या आधारावर आमचं शिक्षणं झाली आणि आम्ही खूप चांगल्या रीतीनं. पण मी तरीसुद्धा कधी आईंच्या मार्गात आले नाही म्हणतात. कधीच नाही. आता म्हणतात एक 6 वर्ष झाली माझं लग्न होऊन म्हणतात आणि लवकर लग्न झालं म्हणतात माझं. म्हणजे एम-ए झाल्यानंतर लवकर माझं म्हणजे एम-ए झाल्यानंतर नाही सॉरी एम-ए कंप्लीट केले मी इथं येऊन, असं त्यांनी लिहिलंय त्याच्यामध्ये. माझं लग्न सॉरी लग्न झाल्यानंतर एम-ए इथं येऊन एम-ए वगैरे मी इथं येऊन निम्मं कॉलेज कंप्लीट केले, असं त्यांनी लिहिलंय त्यात. तर त्या म्हणत होत्या
की लग्न झालं तरी मी आईंच्या मार्गात आलेले नव्हते. माझ्या बहीण प्रत्येक वेळेला आईंना हे करायची, की जे पण मिळाले, आई तुमच्यामुळं मिळाले. तर मला असं कायम वाटायचं की एवढ्या लहान वयात बाबा गेले. आईनं किती दिवस त्रासाचे काढले आम्ही बघितलेले होते. पण उपासना तिनं कधी सोडलेली बघितली नव्हती मी. पण मला नाही आवडायचं ते मग करायला, की अरे इतक्या त्रासात आहे आई आणि का करते ही मग आईंचं? असं ते वाटायचं मला म्हणतात. आणि लग्न झालं, मला चांगलं मिळालं. आईची उपासना कुठेतरी मला लागली असेल किंवा माझं आपले गुरु जे असतात ते आधीपासून असतात ना. त्या म्हणतात आईची उपासना मला लागली असेल आणि मला गुरूंचा मार्ग मिळणार होता. का तर मी आधी कुठल्यातरी जन्मात आईंच्या मार्गात असणार आहे. तर त्यामुळं मिळणार होता, पण तो मला खूप वेळानं मिळाला. पण तोपर्यंत खूपसा काळ गेलेला होता. मग त्या म्हणत होत्या, की ज्या वेळेला म्हणजे लग्न झालं आणि मला प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम यायला लागला, त्यावेळेला आई, माझी बहीण आणि आई मला सारखी बोलायला लागली, "थोडं तरी आईंचं कर, बघ थोडं तरी आईंचं कर." तर मग मी पण ना ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर ते मला कुठेतरी असं वाटायला लागलं, की नाही कुठेतरी काहीतरी देवाचं केलं पाहिजे. आणि मग आई सांगते, बहीण सांगते म्हणून मी त्यावेळेला फक्त बालोपासना सुरुवात केली म्हणतात. बालोपासना वाचायला म्हणजे सगळं माहिती होतं, काही माहिती नव्हतं असं नाही. आई माहिती होत्या, सगळ्या गोष्टी माहिती होत्या घरात असल्यामुळं, पण ते करत नव्हते मी. मग बालोपासना सुरुवात केली आणि आईंचं चरित्र आईनं माझ्याकडे आल्यानंतर मला आईंचं चरित्र पण दिलं आणि चरित्र वाचनाला सुरुवात कर, हे सांगितलं तिनं आणि मी ते फॉलो करायला लागले फक्त एका इच्छेसाठी. ते मी फॉलो करायला लागले आणि त्या बोलल्या, की मला बाळपण झालं. म्हणजे अ, दीड वर्षामध्येच मला हे झालं, उपासनेचं हे झालं आणि मला बाळपण झालं. पण तुम्हाला सांगू म्हणल्या, ते बाळ फक्त 1 महिना जगलं आणि ते बाळ गेलं. आणि मग मला इतका तिटकारा आला त्या गोष्टीचा, त्या म्हणतात मी खूप स्ट्रेसमध्ये गेले. अ, माझे मिस्टर वगैरे घरातले सगळे इतके हे झाले आणि खूप प्रयत्नांनी आणि खूप ते त्रासाच्या गोष्टी करून त्या गोष्टी झालेल्या होत्या आणि ते बाळ गेल्यानंतर 1 महिन्याचं होऊन ते बाळ गेलं म्हणतात आणि मग असं वाटलं की आई सांगते ते सगळं झूठ-मूठ आहे. म्हणजे आई सांगते ते खोटं आहे. आणि मग आई पण खूप खचली आणि मी म्हटलं त्या आईंचं नावसुद्धा माझ्यासमोर घ्यायचं नाही. ह्या भाषेत मी आईला बोललेले होते, असं त्या बोलल्या. आणि मग तुम्हाला सांगू म्हणतात मी खूप रडायची, पण तरी आई म्हणायची की "मला खूप भीती वाटते गं, तू उपासना थांबवू नको." आणि ती सारखी म्हणजे फोन करायची आणि मला तेच बोलायची म्हणतात त्या की मला खूप भीती वाटते. नाही काही मिळणार असेल तरी पण नाही मिळू दे, पण त्यांना नकोच दोष देऊ. ते तू म्हणजे करतेस तुझ्यासाठी नाहीच करत. एक काम आहे असं समजून काम आहे म्हणून समजून कर. असं तिनं सांगितलं आणि आई सारखी अशी बोलायची, "मला भीती वाटते, मला भीती वाटते." तर मग तिच्या ह्याच्यासाठी मी नाही सोडलं म्हणतात. 2 माळी जप, नामस्मरणाचा 2 माळी जप आणि बालोपासना आणि हे मी ते सोडलं नाही आणि लगेच म्हणतात मग त्याच्यानंतर काही ट्रीटमेंट नाही, काही नाही. मग त्याच्यानंतर खूपच सुन्न झालेलं सारखं होतं सगळं. 5-6 महिने मला खूप मी डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटायला लागलेलं होतं. ते म्हणतात उपासना तर होती चालू, पण मी काही ते काही मनापासून करत नव्हते म्हणल्या. पण तुम्हाला सांगू म्हणतात 8व्या महिन्यामध्ये म्हणजे माझं बाळ गेल्यानंतर 8व्या महिन्यामध्ये आपोआप म्हणजे मी इतके वर्ष मी म्हणजे ट्रीटमेंट घेऊन मला ते बाळ हे झालेलं होतं आणि नंतर अचानकच मी प्रेग्नंट राहिले म्हणतात. 8व्या महिन्यात बरोबर मी परत प्रेग्नंट राहिले म्हणतात. आणि मग मी ज्यावेळेला आईला ते बोलले, तर आई खूप रडली आणि म्हणली, "उपासना तेवढी सोडू नको." पण तिनं मला काही असं आश्वासन दिलं नाही, की आईने हे केलं वगैरे असं काहीच नाही. आणि तुम्हाला सांगू नंतर माझी डिलिव्हरी पण नॉर्मल एकदम झाली. हे चमत्कार होता म्हणतात माझ्यासाठी. खूप मोठा चमत्कार होता.
आणि माझी डिलिव्हरी नॉर्मल झाली आणि नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर ज्या वेळेला म्हणजे आम्ही लवकर कुणाला सांगितलंच नव्हतं पाहुण्यांमध्ये वगैरे आणि ते डोहाळे जेवण वगैरे हे नंतर काहीच केलेलं नव्हतं. आणि म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर एक 2-3 दिवसांनी मला असं स्वप्न पडल्यासारखं झालेलं होतं, की माझ्या आईच स्वप्नात आली आहे म्हणतात आणि आई बोलायला लागले, ह्याचं बारसं ना खूप मोठं करायचं. असं स्वप्नात आलं. मुलगा झालेला होता म्हणतात आणि पहिली जी होती ती मुलगी होती मला झालेली. तर ह्याचं बारसं खूप मोठं करायचं असं माझ्या स्वप्नात आलं. आई बोलायला लागले असं. आणि तर मग तरी पण मला एवढं काही हे झालं नाही. मी आईला बोलले म्हणतात. आई होती माझ्यासोबतच. आईला बोलले, "माझ्या असं स्वप्नात आलं." तर "होय का?" पण सगळेजण धास्तीतच होते, की म्हणजे काही आता हे करायला नको, म्हणजे सांगायला नको, कुठं काही हे करायला नको वगैरे असं. आणि तुम्हाला सांगू तसं मला ते स्वप्न पडलं आणि त्याच्यानंतर तरीसुद्धा मी खूपसं काही आईंचा आभार मानलं नाही किंवा काही हे केलं नाही. का तर मनात होतं, की मला इतका त्रास होऊन पहिलं अपत्य दिलेलं होतं, तर ते का नेलं? ही एक होती डोक्यात शंका आणि त्यामुळं मी आईच्यावर थोडी नाराजच असल्यासारखे होते. हां, हे अपत्य झालं ते मी आनंदले पण होते म्हणतात, पण ती नाराजी पण होती. आणि तुम्हाला सांगू ठरवलं काहीच नाही. म्हणजे काही ठरवलं नाही, काही नाही. म्हणजे अगदी न ठरवताच 3 महिन्यानंतर आपसुकच खरंच खूप मोठं माझ्या मुलाचं बारसं झालं म्हणतात. आणि आदित्य नाव ठेवलं गेलं म्हणतात. आणि खूप म्हणजे तुम्हाला सांगू मी विश्वास करणार नाही की मी तशी कल्पनासुद्धा केली नव्हती. इतकं सुंदर आणि इतकं मोठ्या पद्धतीनं बारसं झालं आणि मग नंतर तरीसुद्धा मला खूप भीती होती, की काहीतरी म्हणजे गुरुमार्ग तेवढं हे नव्हतं ना. तर मग म्हणला खूप अशी धास्तीत, की मुलाला नजर लागेल काय आणि काहीतरी होईल काय आणि काहीतरी हे होईल का? आणि आता म्हणजे छान माझं बाळ वाढलं, चालायला लागलं. खूप सगळं सगळं बाकी सगळेजण विसरत होते मागच्या गोष्टी. पण मी विसरत नव्हते म्हणलं. एक गोष्ट जी खूप त्रासानं मिळालेली होती आणि का असं माझं बाळ गेलं असेल? मी प्रत्येक वेळेला हे होय, पण का असं झालं असेल? आणि तुम्हाला सांगू मी अशीच एकदा बसलेले होते म्हणतात. बसल्या-बसल्या डुलकी लागली म्हणतात दुपारचंच आणि बाळ झोपलेलं होतं. तर त्यामुळं मला पण ती म्हणजे तो फिरत होता आता सगळं हे करत होता. पण मला डुलकी लागली म्हणतात आणि डुलकी लागल्यानंतर ना म्हणजे मी ओळखत नाही, काही नाही किंवा माझी आई किंवा माझी बहीण असं कोण नाही. पण कोणतरी आहे बाई तर ती येऊन मला बोलते की अ, तुला सांगू आणि तुझ्या बाळाला ना चालता येणार नव्हतं. अ, तर आणि ते बाळ ना म्हणून मला घेऊन जावं लागलं. त्यांनी लिहिलेलं तर ते माझ्या पण अंगावर एकदम काटे आले. तर ते असं लिहिलेलं होतं, "तुझ्या बाळाला ना चालता येणार नव्हतं आणि मला ते घेऊन जावं लागलं." तर त्यांनी ते लाईन लिहिलेली मला बापरे! अंगावर एकदम हे झाल्यासारखं झालं आणि तर ते तसं हे झाल्यानंतर स्वप्न पडल्यानंतर मी एकदम दचकून जागी झाले म्हणतात त्या आणि बघितलं एकदम तर माझं बाळ तर होतं आणि ते चालतंय, बोलतंय आणि हे काय मला असं एकदम का स्वप्न पडलं. तर मी ज्यावेळेला आईला बोलले तर आई मला बोलली म्हणतात, "तू जे विचार करतेस ना सारखं की मग त्या बाळाचं का मग हे केलं, बाबांना का नेलं?" हे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जी असतात ती आपण नाही व्यवस्थित शोधू शकत. त्यांना त्या गोष्टीतलं मर्म माहिती असते. बाबांच्या बाबतीत पण तू म्हणतेस ना, तर काही-काही गोष्टी अशा होत्या बाबांच्या, जे मी नाही तुमच्याशी शेअर करू शकत. तर त्या गोष्टी कदाचित आईंना मान्य नव्हत्या. त्या गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या. कदाचित ते आणि आईंच्या मार्गात पण नव्हते ते. कसं मी तरी आईंकडं प्रार्थना करणार आणि आई कशा ह्या गोष्टी माफ करतील? असं ती बोलता-बोलता फक्त तेवढंच तिनं बोलली. मला काही ती सांगितली नाही.
ताईंनी लिहिलंय पुढं, की त्या दिवसापासून माझ्या मनात जी शंका वाटत होती ना, मला खरंच असं वाटलं, की आईनी येऊन हा खरंच काहीतरी बाळाला नंतर काहीतरी होणार असेल आणि म्हणून आईंनी मला हे केलं. त्यानंतर मी त्या गोष्टी विसरायचा प्रयत्न करत गेले. हां, आईंनी कुठेतरी येऊन मला सांगितलंय. मला माहिती नाही म्हणतात काय आहे. पण आईंनी असं काही ठेवलं नाही, की कदाचित तेच बाळ माझं नंतर ह्या रूपानं आलं असेल. काही माहीत नाही म्हणतात. पण त्यानंतर मात्र माझी श्रद्धा अगदी वाढत गेली म्हणतात. आणि त्याच्यानंतर सुद्धा खूप छान-छान अनुभव आईंनी दिले, की ज्याच्यामुळं मी पूर्ण आईंची होऊन राहिले आता म्हणतात. माझं बाळ बोलतंय आता. खूप छान पद्धतीनं, बोबड्या पद्धतीनं ते बालोपासना मी जसं म्हणेन त्यातले शब्द बोलतंय ते. मला खूप छान वाटतंय म्हणतात. एक पॉझिटिव्हिटी आलेली आहे आईंच्या मार्गात आल्यापासून. आणि मग खूपसं जास्त काही अजून मी आईंच्यात हे झालेलं नाही. पण आईंना खूप खूप मानते आता मी म्हणतात. तर ताई म्हणत होत्या, माझी एवढीच इच्छा आहे की आईंनी अशा प्रकारे मला घडवत जावं, की त्यांच्याशिवाय मग माझं आयुष्य नसावं. अशा पद्धतीनं मला घडवावं. फक्त एवढंच माझी इच्छा आहे, की अशा पद्धतीनं इथनं पुढं माझं, माझ्या मुलाचं, माझ्या परिवाराचं आयुष्य घडवावं, की त्यांच्याशिवाय माझं आयुष्य नसावं. अ, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हा होता संपदा शिंदे ताईंचा अनुभव. राणी गव्हाणे गोव्यामधून आहेत. त्यांनी एक अनुभव शेअर केलेला आहे. त्या म्हणत होत्या, खूप छोटासा अनुभव आहे हा. तर त्या त्या म्हणत होत्या, की मी जवळ-जवळ 12-13 वर्ष झालं आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणतात. आणि खूप उपासना छान चाललेली आहे आणि ती करवून घेतात आई म्हणतात. मी आईंच्या मार्गात आले त्यावेळेचा हा अनुभव आहे. त्याच्यानंतर तर खूपच अनुभव आईंनी दिलेलेच आहेत. आईंच्यावरच आयुष्याची धुरा आहे म्हणतात. ते आईंच्याशिवाय काही नाहीयेच परिवारामध्ये आमच्या म्हणतात. पण ना सुरुवातीचा एक अनुभव मला आठवला म्हणतात आणि मला तो शेअर करावा वाटला. तर त्या म्हणत होत्या, सुरुवातीला म्हणजे 1 वर्षभर झालं असेल म्हणतात मी आईंच्या मार्गात आलेले होते. आणि खूप कमी पैसे होते म्हणतात माझ्याकडं त्यावेळी. आणि मी ना पुण्याला गेलेले होते म्हणतात. असंच फंक्शन होतं एका ठिकाणी, तर त्या फंक्शनसाठी मी पुण्याला गेलेले होते आणि पैसे खूप कमीसे होते माझ्याकडे पर्समध्ये. आणि गेले पुण्याला. तर मैत्रीण मला बोलली, की "जरा आपण बाहेर जाऊन येऊया." आणि काही कामासाठी आम्ही बाहेर गेलो असं त्यांनी लिहिलंय. आणि तिथं गेल्यानंतर माझी पर्स एका ठिकाणी आम्ही गेलेलो होतो. तर माझी पर्स तिथंच राहिली. मला असं वाटलं, की तिथंच राहिली. पण ती पर्स वाटेत पडलेली होती म्हणतात. आणि तुम्हाला सांगू, प म्हणजे कार्यक्रमाला जाणार आणि मी मैत्रिणीसोबत ज्यांच्या घरी गेलेले होते, त्यांच्या घरी परत आम्ही रिटर्न गेलो. तर पर्स आणि मोबाईल पण होता त्याच्यामध्ये आणि पैसे पण खूप कमीसे होते. म्हणजे मी आणलेले जे सोबत होते किंवा खर्चासाठी माझ्याकडे खूप कमी होते म्हणतात. आणि त्यावेळेला त्यांच्या घरी गेलो तर नाहीये, इथं पर्स राहिलेली नाहीये. मी लिटरली रडायला लागले म्हणतात. म्हणजे आता काय करायचं? आणि खूप कमी पैसे आणि मोबाईल मेन. मोबाईल खूप साधा मोबाईल होता म्हणतात तो पण. 1च वर्ष झालेलं होतं आईंच्या मार्गात येऊन. आणि मग मी ना ओम नमः शिवाय म्हणायला लागले म्हणतात. आणि रस्त्यानं जात-जात ओम नमः शिवाय म्हणायला लागले. तर मला अक्षरशः तुम्हाला सांगू म्हणतात, एक जवळ ना अ, 10 मिनिटं मी ओम नमः शिवाय म्हणत होते. 10 मिनिटं ओम नमः शिवाय म्हणत होते. माझी मैत्रीण बोलली, "ए राहू दे ना बाई, काय वेड लागलंय का? आता तुझा मोबाईल रस्त्यावर कुठं पडला असं." म्हणजे त्यांनी ओळखलं, तिनं पण ओळखलं, मी पण ओळखलं. मी रस्त्यावर कुठेतरी पडलंय. पण येतानाच जिथून आलो तिथून आम्ही यायला लागलो. पण एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये कुठं सापडणार आहे? रहदारी होती खूप आणि काही समजेना. आणि आता बास कर तुझं नामस्मरण आणि आता तू नको हे करू, आपण काहीतरी मॅनेज करू वगैरे, पैशाचं काही हे करू नको असं असं तिनं बोलली म्हणतात. आणि 10 मिनिटं तरीसुद्धा मी चालत-चालत नामस्मरण करत होते. आणि तुम्हाला सांगू, आता आम्ही रिक्षामध्ये ते बसणार गाडीमध्ये जाण्यासाठी. तोपर्यंत ना एक मुलगा पळत-पळत आला आणि त्यानं बोलला,
की "काकू आणि तुमचं छोटा होता म्हणले एकदम आणि काकू तुमचं हे पाकीट." असं केल्यानंतर मी हादरले म्हणलं एकदम आणि म्हटलं, "अरे कोण आहेस रे तू आणि कुठे सापडलं हे तुला?" तर ते तिकडच्या रस्त्यावरती मला सापडलं. तर ते सापडलेलं नव्हतं म्हणतात. त्याला म्हणजे त्यानं ते घेतलेलं होतं म्हणतात आणि ज्यांच्या घरून आम्ही निघालो त्यांच्या घरातूनच ते घेतलेलं होतं म्हणतात. त्यांच्यातलाच तो मुलगा होता, की त्यानंच आणि तरीच मी विचार करते म्हणतात, की पडलं कसं ते पाकीट आणि त्यानंच ते घेतलेलं होतं पाकीट. आणि म्हणजे मला एक हे वाटलं म्हणतात, की गुरूंनी किती मोठी कृपा म्हणजे तो अनुभव छोटासा होता म्हणतात, पण तो माझ्यासाठी त्यावेळेला ते खूप मोठं होतं म्हणतात आणि मी नामस्मरण करत होते, त्या नामस्मरणाचा तो प्रभाव होता म्हणतात. त्यामुळे आजतागायत माझ्या म्हणजे काहीही झालं, तर मी नामस्मरण सुरू करत राहते. तो प्रश्न तिथं सॉल्व्ह व्हायलाच पाहिजे. ते सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मी नामस्मरणावर भर देते ते म्हणतात. तो आला मुलगा मागं आणि त्यानं हे केलं. मी उघडून बघितलं, पैसे होते आणि त्यानं खरं प्रामाणिकपणाने सांगितलं, "मला ना ₹50 पाहिजे होते. मला द्याल का तुम्ही?" तर मी म्हटलं, "अरे, पण मग तू असं का घेतलंस? तुला पाहिजे होते तर तू असं का घेतलंस?" तर नाही मी घेतलं मी घेणार होतो त्यातलं आणि पण मला ना भीती वाटायला लागली एकदम आणि मी पळत-पळत आलो. अ, आणि तुम्ही दिसेनाच कुठं आणि अचानकच तुम्ही दिसला मला. तर त्या म्हणल्या, "आम्ही कितीतरी वेळ म्हणजे इकडं-तिकडं शोधत कितीतरी वेळ झालेला होता" म्हणल्या. म्हणजे बघत-बघत आम्ही आलेलो होतो. ते कितीतरी वेळ झालेला होता आणि म्हणल्या, "अगदी 2 सेकंदाचा फरक मी जर गाडीत बसले असते तर त्याची माझी भेट झाली नसती. पण आईनी शेवटच्या क्षणाला त्याला माझ्यासमोर आणून उभं केलं आणि मग मी त्याला बोलले, "असं कधीच नाही करायचं हां. का तर त्या गोष्टींसाठी गुरु माझे कधी तुला क्षमा केले नसते." मला खूप भीती वाटली हो, म्हणूनच मी आलो आणि मी स्वखुशीनं त्याला पैसे दिले म्हणतात. ₹50 काढून आणि तुम्हाला सांगू त्यात सुट्टे पैसे पण आहेत का नाहीत. आता मी म्हटलं याला सुट्टे पैसे, पण ते म्हणे एक नोट बरोबर ₹50 ची त्यात सापडली म्हणतात. आणि बरोबर मी त्याला काढून ते ₹50 दिले म्हणतात. तो खूप मोठा अनुभव होता म्हणतात, का तर नवीन-नवीन मी गुरुमार्गात होते. तर माझ्यासाठी तो खूप मोठा अनुभव होता आणि त्याच्यानंतर आज तागायत माझा तोच नेम आहे. ज्या पण वेळेला संकट येईल, मी नामस्मरण अशी सुरू करते ना, आईंनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करूपर्यंत मी नामस्मरण सोडत नाही म्हणतात. म्हणजे हां, मोठे प्रॉब्लेम असतील तर ते आहे, पण नामस्मरणावर खूप जास्त भर देते आणि तो प्रॉब्लेम आईंनी आजपर्यंत ते सॉल्व्ह केलेत. असे खूपसे अनुभव आहेत म्हणतात की जे नामस्मरणाच्या जोरावर आईंनी सॉल्व्ह केलेले आहेत माझे प्रॉब्लेम. सॉल्व्ह केलेत म्हणण्यापेक्षा आईंनी नामस्मरणात गोवलं ह्या गोष्टींमुळं म्हणतात आणि खूप सुंदर आयुष्य सुंदरच केलं आईंनी असं त्यांनी खाली लिहिलेलं आहे. आईंमुळं खूप सुंदर आयुष्य मी आज जगायला लागले असं त्यांनी लिहिलेलं आहे. तर तिसरा जो अनुभव आहे सुलभा करमुसे म्हणून आहेत हिंगोली. आणि त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे. WhatsAppलाच आलेला आहे हा पण. तर त्या म्हणत होत्या की गेली 6 वर्ष सॉरी 8 वर्ष इथं ते 6 8 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे. तर त्या म्हणतात माझ्या मुलीमुळं मी आईंच्या मार्गामध्ये आले म्हणतात. माझी मुलगी जायची बालोपासनेला वगैरे. आम्ही ज्यावेळेला ह्याला होतो म्हणतात कोल्हापूरला. तर त्यावेळेला माझी मुलगी म्हणजे कोल्हापूरला नणंद आहेत म्हणतात माझ्या. तर मिस्टरांचा थोडा प्रॉब्लेम झालेला होता कामाचा वगैरे. तिथं कामाच्या ठिकाणी थोडंसं प्रॉब्लेम झालेला होता. तर मग आम्ही कोल्हापूरला आलेलो होतो नंदेच्या तिकडं. मग त्यांनी आम्हाला रूम घेऊन भाड्यानं दिलेली होती म्हणतात आणि तिथं माझी मुलगी नंदेच्या मुलांसोबत वगैरे बालोपासना करायची वगैरे. त्यांच्या घरी जायची बालोपासनेला. तर तिथं बालोपासना नंदेनं वगैरे शिकवलेली होती. आणि ते बघून मग प्रॉब्लेममध्येच होतो आम्ही. खूप मोठाच होता तो प्रॉब्लेम म्हणतात. तर त्याच्यावरनं मी आईच्या मार्गात आलेले होते. नंदेच्या आणि मुलीच्या ह्याच्यावरून. का तर एवढी छोटी मुलगी माझी करायला लागले. तर ती सारखी म्हणायची, "बाबांचं जॉब परत मिळावा म्हणून मी करायला लागले आई."
असं म्हणायचे. आणि मग मला असं वाटायला लागलं, माझी एवढी छोटी मुलगी जर करते, तर मी पण केलं तर काय हरकत आहे? एक तर होईल, नाहीतर नाही होईल. पण वाईट तर काही नाही आहे ना हे. असं म्हणून मी आईंचं उपासना सुरू केली म्हणतात. आणि अवघ्या 4 महिन्यामध्ये म्हणजे सगळे जे जे प्रॉब्लेम्स होते ते सॉल्व्ह झाले म्हणतात. आणि परत माझ्या मिस्टरांना तिथं कामावर घेतलं गेलं. आणि परत आम्ही हे केलं. पण आईंचा मार्ग परत कधीच नाही सोडला म्हणल्या. आणि त्याच्यामुळं खूप माझ्या मुलांमध्ये बदल झाले म्हणतात. ते बदल आम्ही आयुष्यभर शिकवत राहिलो असतो, तरी जे झाले नसते, ते बदल झाले म्हणतात. आणि जॉबचं सगळ्यात खूप मोठं हे होतं म्हणतात. वाटत नव्हतं ती गोष्ट आईने अगदी 3-4 महिन्यात करवून आणलेली होती. अगदी मान सन्मानानं परत त्या ठिकाणी आम्ही आलेलो होतो म्हणतात. आणि त्यामुळं नणंदेनं वगैरे माझ्या सांगितलं, की आईंचे चरण कधी आता नाही सोडायचे. आणि ते आम्ही धरून ठेवले. मुलांमध्ये खूप चांगला बदल झाला. आयुष्यामध्ये खूप चांगला आईंच्यामुळं बदल झालाय. खूप छान-छान अनुभव आईंनी ह्याच्यापेक्षा पण दिलेले आहेत म्हणतात. ते सगळेच नाही लिहिता येत. पण आईंनी खूप सुंदर मला अनुभव दिलेत. आणि असेच अनुभव माझ्या मुलांना पण दिलेले आहेत. आणि अशीच माझं आणि माझ्या मुलांचं आयुष्य आई सुखकर करतील, ह्याची मला पूर्ण खात्री आहे, असं त्यांनी लिहिलेलं आहे. खाली म्हणजे सुखमय बनवतील माझं आयुष्य, मुलांचं आयुष्य, असं त्यांनी खाली लिहिलेलं आहे. तर असे हे 3 अनुभव होते, जे WhatsAppला आलेले होते. नंतर आणि 3 जे आहेत ते मी उद्या शेअर करेन. काकूंचं जे बोलणं आहे ते अर्धवट राहिलेलं, ते पण मी नंतर तुम्हाला कधीतरी सांगेन. तर अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.